म्हणजे कल्पना करा, एका माणसाचं तोंड उघडतंय आणि त्यातून शब्दांऐवजी चक्क एक लाल रंगाचा बॉक्सिंग ग्लोव्ह बाहेर येतोय. आज आपण ज्या एका सखोल विश्लेषणाला सुरुवात करत आहोत, त्याची सुरुवातच या एका धडक देणाऱ्या चित्राने होतीये. हो, आणि हे चित्र खरंच खूप बोलकं आहे. कारण शब्द हे केवळ हवेचे तरंग नसून ते एखाद्या ठोशासारखे थेट प्रहार करतात, हे आतून सांगायचंय. अगदी बरोबर. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आज आपण 25 जुलै 2025च्या एका शुक्रवारच्या प्रवचनाचा, काय म्हणतो आपण त्याला, खिताबे जुमा चा अभ्यास करत आहोत. हो, ज्याचा मुख्य विषय आहे अपशब्दांचे विनाशकारी परिणाम, किंवा मूळ भाषेत सांगायचे तर बदजबानी की तबाहकार्या. खरंय, मला नेहमी असं वाटतं की आपली जीभ ही एक अशी तलवार आहे ज्याला कोणतीही म्यान नसते. ती एकदा चालवली की कुणाला तरी नक्कीच घाव बसतो आणि त्यानंतर हातात उरतो तो फक्त पश्चाताप. हो. आणि माफी मागण्याची वेळ. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे या दस्तऐवजात प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणीचा संदर्भ देऊन स्पष्ट केलंय की माणसासाठी सर्वात धोकादायक गोष्ट कोणती असेल तर ती त्याची स्वतःची जीभ आहे. बापरे, सर्वात धोकादायक? हो, म्हणजे नरकात जाण्याचं एक प्रमुख कारण हे लोकांच्या जिभेचं पीक किंवा त्यांच्या शब्दांचे परिणाम असतील, असं यात ठळकपणे सांगितलंय. पण एक मिनिट, आपण सहसा चोरी, फसवणूक किंवा मारहाणीला सर्वात मोठं पाप मानतो. मग या दस्तऐवजात फक्त बोलण्याला किंवा शब्दांना इतकं भयंकर का ठरवलं गेलंय? यामागे नक्की काय तर्क असावा? हाच तर कळीचा मुद्दा आहे. याचं उत्तर ना, सदाका म्हणजे दान या संकल्पनेत दडले. दान? हो, म्हणजे पैशांचं दान नाही का? नाही, हेच तर विशेष आहे. या शिकवणीनुसार चांगलं, गोड आणि नम्र बोलणं हे केवळ वरवरचं शिष्टाचार नाही, तर ते एका प्रकारचं दान मानलं गेलंय. कारण चांगले शब्द लोकांचं मानसिक दुःख दूर करतात. अच्छा. याउलट कटू शब्द समाजात दुही माजवणारे आणि द्वेष पसरवणारे असतात, जे एका अर्थाने सैतानाचं काम सोपं करतात. म्हणजेच हे एखाद्या कॉम्प्युटर व्हायरससारखं काम करतं. एका व्यक्तीचे कटू शब्द पूर्ण समाजाच्या नेटवर्कमध्ये पसरतात आणि हळूहळू विश्वासाची सगळी सिस्टमच क्रॅश करतात. अगदी तसंच. आणि इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जर चांगले शब्द हे दान असेल, तर वाईट शब्द केवळ कुणाला दुखवत नाहीत, तर ते तुमची स्वतःची आध्यात्मिक संपत्ती हिरावून घेतात. नेमका हाच विचार दस्तऐवजात पुढे नेलाय. कारण अपशब्द म्हणजे केवळ शिवीगाळ करणं नव्हे, कुणाला वाईट टोपण नावाने हाक मारणं, कुळावर टीका करणं किंवा खोटे आरोप लावणं हे देखील अत्यंत गंभीर पाप मानलं गेलंय. हे समजून सांगण्यासाठी या 2 स्त्रियांचं एक अतिशय मार्मिक उदाहरण दिलंय. एक स्त्री अशी होती जी खूप प्रार्थना आणि उपवास करायची. पण काय? ती वाईट बोलायची. हो, ती आपल्या शेजाऱ्यांना नेहमी वाईट बोलायची आणि तिचं स्थान चक्क नरक सांगण्यात आलं. बापरे. आणि दुसरी स्त्री अशी होती जी फक्त अनिवार्य प्रार्थनाच करायची, पण ती कोणालाही आपल्या शब्दांनी कधीच दुखावत नसे. तिला स्वर्गाचं आश्वासन दिलं गेलं. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी आपलं सामाजिक वर्तन हे एका इमारतीच्या पायासारखं आहे. पायाच कच्चा असेल तर उपवास आणि प्रार्थनांची कितीही मोठी इमारत बांधली तरी ती एक ना एक दिवस कोसळणारच. अगदी बरोबर. आणि जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भात विचार केला तर इस्लाममध्ये केवळ माणसांनाच नाही, तर प्राणी, वारा आणि चक्क वेळेला म्हणजे जमानाला शिव्या देण्याचाही सक्त मनाई केली आहे. एक मिनिट, वेळेला शिव्या देणं हे थोडं विचित्र नाही वाटत? म्हणजे यामागे काय कारण असावं? कारण वेळेला शिव्या देणं म्हणजे अप्रत्यक्षपणे ईश्वराला दोष देण्यासारखं मानलं जातं. वेळेचं चक्र त्याच्याच हातात असतं. अच्छा, म्हणजे आपण परिस्थितीला दोष देतो तेव्हा आपण वास्तवाचा स्वीकार करत नाही. बरोबर. आणि एका घटनेत आपल्या उंटाला शाप देणाऱ्या महिलेला प्रेषितांनी चक्क त्या उंटाला ताफ्यातून काढून टाकण्यास सांगितलं होतं. कारण नकारात्मकता ही सोबत चालणाऱ्यांनाही दूषित करते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यावरून हे स्पष्ट होतं की वाईट शब्द हे केवळ तत्कालीन राग व्यक्त करण्याचं साधन नाहीत, तर ते समाजाची शांती नष्ट करतात आणि माणसाला त्याच्या सन्मानापासून वंचित ठेवतात. म्हणूनच या स्रोतातून शेवटी एक अत्यंत गंभीर इशारा मिळतो, जो प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. कोणता इशारा? रागाच्या भरात कधीही स्वतःला, आपल्या मुलांना किंवा संपत्तीला शाप देऊ नये. कारण ती वेळ कदाचित कबुलियतची असू शकते. कबुलियत म्हणजे प्रार्थना स्वीकारली जाण्याची वेळ? बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे अशी वेळ जेव्हा शब्द जसेच्या तसे स्वीकारले जातात. यावरून हा गहन विचार समोर येतो की
मानवी आयुष्यातील अनेक अडचणी बाह्य परिस्थितीमुळे नसून नकळतपणे वापरलेल्या नकारात्मक शब्दांमुळे आणि शापांमुळे निर्माण झालेल्या असू शकतात का? हा विचार खरंच अंगावर काटा आणणार आहे. हो ना? शब्दांमध्ये खरोखरच आपलं भविष्य घडवण्याची ताकद असते का? हा प्रश्न उरतोच. नक्कीच. हीच ती म्यान नसलेली तलवार, जी चालवण्यापूर्वी आपण सर्वांनी हा विचार नक्कीच करायला हवा की आपल्या एका शब्दाने आपण नकळतपणे कोणतं भविष्य घडवत आहोत किंवा कदाचित उद्ध्वस्त करत आहोत.